नमस्कार, तुम्ही पाहत आहात महान्यूज. मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो. प्राजक्ता माळीने फडणवीसांची भेट घेताच सुरेश धसचा यू-टर्न. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोप सुरू असतानाच आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे नाव घेतल्याने वेगळाच वाद सुरू झाला होता. आमदार धस यांनी संस्कृती पाळवी पॅटर्नचा दाखल देत नाव घेतल्यानंतर प्राजक्ता माळी यांनीही पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती. मात्र ही बिफी मागत नसतो असे धस यांनी म्हटलं होतं. मात्र अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आमदार धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आज सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांचं जर मन दुखवलं असेल तर प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटले आहे. त्यामुळे माफीवरून 2 दिवसात धस यांनी भूमिका बदलली, त्यावरून यू-टर्न घेतल्याचं पाहायला मिळत आहे. प्राजक्ताताई माळींबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चरित्राबाबत मला बोलण्याचा विषय नव्हता. मी प्राजक्ताताईसह सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. वक्तव्याचा गैरसमज निघाल्यामुळे किंवा अन्यथा कोणत्याही स्त्रीचे मन दुखवले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. दरम्यान मला भाजपच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याचा फोन आला नाही किंवा कोणी माफीसाठी दबाव टाकला नाही. केवळ चंद्रकांत पाटील यांच्यासोबत माझं बोलणं झालं असेही धस यांनी स्पष्ट केलं आहे. चंद्रकांत पाटील यांचा फोन माझ्याशी कोणीही संपर्क केला नाही. मला फक्त चंद्रकांत दादा यांचा फोन आला. चुकलो किंवा नाही चुकलो तरीही तू क्षमा मागून टाक असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे एका मिनिटात माफी मागतो असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे. मित्रांनो, नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.